तो विषय गुड आफ्टरनून. तुमकां सगळ्यांक पहिले प्रेस कॉन्फरन्साक या वेलकम करता. आयचो प्रेस कॉन्फरन्स घेवपाचो मुद्दो एकूच आसा की गोंयांत जी गडबड चालूच आसा, पीपल आर डायिंग अँड वॉट एवर कोविड मिसमॅनेजमेंट वी हॅव सीन, तातूंत सरकार हातूंतल्यान कितें तरी बरें शिकतलो अशें हांवें धरिल्लें. आनी काही दीस आय वॉज जस्ट डुईंग द वेट अँड वॉच, for which I wanted to see what corrections, although I was tweeting, talking, giving my things, but I was just waiting for the government to see how they are going about. Opposition जरी member झाले, कोविड मिसमॅनेजमेंटांतल्यान जो फेलियर बीजेपीचो एक्सपोज जालो, तातूंतल्यान इट ओनली एंडेड अप विथ आवर गोवन लायफ्स बीइंग लॉस्ट. 2727 लोक गोंयकार आज आमच्या भितर ना. हे सगळे जे कोविडान जे भायर पडले ताची पूर्ण जबाबदारी आज ह्या मुख्यमंत्र्याचेर आणि ह्या सरकाराचेर आसा. आमी आज पॉझिटिव्हिटी रेट सकयल देंवता म्हणून एखादी वी आर सीमिंग टू बी क्वायट हॅपी, बट देर आर एप्रिहेन्शन्स, देर आर क्वेश्चन्स रेज which I wouldn't want to create a panic. But जेन्ना पॉझिटिव्हिटी कॅल्क्युलेट करता तो आर फॅक्टराचेर अजूनपर्यंत भर सरकारान घाला काय ना जाल्यार कॅल्क्युलेशन कशें आसा अशें काही विद्वान लोक, which if goes wrong will again have a problem for people in Goa. आम्ही एक फर्स्ट वेव्ह पाहिलो, मागीर सेकंड वेव्ह म्हणून पाहिलो. हे वेव्ह आम्ही ऐकत आसात. आणि म्हाका याद जाता नोव्हेंबर 2019 सरकाराच्या निदर्शनाक हांव असेंब्लीच्या माध्यमांतल्यान आनी भायल्यानच्यान हाडीत आसा. फर्स्ट वेव्हा वेळार असेंब्लीत प्रश्न काडिल्लो डिसेंबर 2019 असेंब्लीन. तेन्ना सरकारान सिरियसली घेतले ना. वी हॅड टू फेस द म्युझिक ऑफ द फर्स्ट वेव्ह. सेकंड वेव्हाच्या पयलीं परत असेंब्लीच्या माध्यमांतल्यान आनी जे आमकां एक्सपिरियन्स आयले ते एक्सपिरियन्स शेअर करून बेस्ट प्रॅक्टिसीस पळोवन बाकीचे आमी आमचे सुझाव दिले. सेकंड वेव्हाकूय घेतले ना आनी सेकंड वेव्ह इतली खतरनाक जाली की टुडे वी आर स्टील नॉट एबल टू कम आउट ऑफ इट. आज चीफ मिनिस्टर इज टॉकिंग अबाउट वॅक्सिनेशन. द चीफ मिनिस्टर इज टॉकिंग अबाउट कर्फ्यू, नॉट लॉकडाऊन. आणि हातूंतल्यान खंय ना जाल्यार खंय 14% पीपीआर 14.01%. म्हणून 6 जुनाक मुख्यमंत्री परत मन की बात उलयतलो की फुडें करतलो काय करचो ना, कर्फ्यू दवरतलो काय दवरचो ना. म्हाका दिसता मूर्खपणां जी चल्ल्या ती बंद जावपाक गरज आसा. हे जे लोकां बरोबर जो खेळ चालू जाला तो बंद जावपाची गरज आसा. आनी ताच्या खातीर आज हे प्रेस कॉन्फरन्स घेवपाचो मुद्दो आशिल्लो. आज वॅक्सिनेशन इज बीन द न्यूज. वॅक्सिनेशन इज बीइंग पॉलिटिसाइज्ड. वॅक्सिनेशन इज द सब्जेक्ट ऑफ डिस्कशन. पण वॅक्सिनेशन न जाता, कारण मुख्यमंत्री अगेन कम्स ऑन रिकॉर्ड विदाउट एनी वर्किंग की 100% जुलै 30 तारखेपर्यंत वॅक्सिनेशन कंप्लीट करतलो विदिन 18 to 44 ग्रुप म्हणून. माझो सादो प्रश्न आसा, कसो करतलो? आज वॅक्सिनेशन करपा खातीर आमदार, पंच मेंबर, झेडपीज कोणाकूच तुवें आज तुज्या कॉन्फिडन्सान घेतिल्लें ना. आपापले आमदार ऑपोजिशन आसूं रुलिंग आसूं कोणाक आवड आसा ते लोकांपर्यंत पावता, पंच मेंबर पावता, आपले जाता तशें. आमी इनोव्हेटिव्ह प्रोग्राम काडलो, वॅक्सी असिस्ट म्हणून सगळे करतात. पूण एज गव्हर्नमेंट वॉट आर यू डुईंग? वॅक्सिनेशन कॅनॉट बी अचिव्ड बाय सिटिंग इन द कॅबिन अँड गिव्हिंग स्टेटमेंट्स की आय विल मेक 100% अचिवेबल म्हणून. हे भायर आयलो जाल्यारच जाता. आणि वॅक्सिनेशन समज जायना जाल्यार गोंयकारांची आज आमी जेन्ना थर्ड वेव्हाक सिरियसली घेता 18 to 44 कॅटेगरी, जाल्यार जेन्ना फिगर्स पळयता द फिगर्स आर क्वायट सरप्रायझिंग टू वॉट आय वॉज एक्सपेक्टिंग देम टू बी. फर्स्ट डोसेजान 3,45,011. सेकंड डोसेज फर्स्ट आनी सेकंड डोसेज घेवपी लोक 96,677. आणि 18 to 44 कॅटेगरी जी फकाणां जावन पडल्या तातूंत 3 दिसान फक्त गोंयभर 7,611 केसी वॅक्सिनेट झाल्या फर्स्ट डोजात. म्हजो सरकाराक एक प्रश्न आसा की वॅक्सिनेशन यू हॅव लिमिटेशन्स, वी अंडरस्टँड.
फर्स्ट फेज ऑफ वॅक्सिनेशन विच वॉज 45 प्लस तुवें मिस्टेक केली बाय फर्स्ट ओपनिंग इन सिलेक्टिव्ह ग्रुप्स आणि आजपर्यंत यू आर नॉट एबल टू टच इवन 10% ऑफ टोटल पॉप्युलेशन गोवा टू बी वॅक्सिनेटेड. आजपर्यंत 10% तुझे जावना आणि तू म्हणता 2 महिन्या भितर उरिल्ले 90% आपण करता. ते करता असताना तू परत 18 ते 44 वर्षाच्या हाच्या भितर तू भानगडी करून येता. यू फर्स्ट आयडेंटिफाय प्रायोरिटी ग्रुप्स, दिव्यांग ग्रुप which includes children with disabilities, but these were already termed as frontline warriors in the category of 45 plus already. तांकां तुवें परत हातूंत प्रायोरिटी घेतल्या. वी हॅव नो इश्यूज. लॅक्टेटिंग मदर्स हॅज बीन अ जोक. लॅक्टेटिंग मदर्स पयले दिसा तूं 2 वर्सां म्हणटा 3 तारखेक, 4 तारखेक तूं म्हणटा 5 वर्सां, 5 तारखेक 3 तारखेक म्हणटा तूं 2 वर्सां, 4 तारखेक म्हणटा तूं 5 वर्सां, 5 तारखेक म्हणटा तूं 10 वर्सां. So people in the category who had come in these 2 days, you have sent them back. And now asking those mothers who came in those 2 days, आमची परवरी एक केस आसा. पहिले दिसा 2 वर्सां 1 म्हयनो आशिल्ली, ताका परत धाडली कित्याक यू डोंट फिट इन टू द कॅटेगरी म्हणून. नेक्स्ट डे शी कॉल्ड अप सेइंग नाउ इट इज फाय, शुड आय गो अगेन का म्हणून. सो इन्स्टेड ऑफ पुटिंग सिस्टम्स इन प्लेस, तू विद्वान मुख्यमंत्री आमचो अशी कशी दुर्बुद्धी वापरून गोंयकाराकडे अजून खेळटा. जेन्ना तो म्हणटा आपण खरें गोंयकारपण लोकांक दाखोवंक सोदता, हे खरें गोंयकारपण काय म्हणून. एक प्रश्न असा की कॅटेगरीज करतकर अजून तुझे नंबर्स वाडना. हांवें पयर प्रेसांत सांगिल्लें 30,000 तूं जुलय पर्यंत समज करतलो, 30,000 आसा, एक दिसान सोंपून 30,000. जस्ट कीप वॅक्सिनेटिंग. द वर्ल्ड हॅज मूव्ड प्रोग्रेसिव्हली. कोण सोसायटीनी पावले, कोण कॉलनीन पावले. US प्रेसिडेंटान 16 का 18 फुटबॉल स्टेडियम घेतले आणि ड्रायव्ह इन वॅक्सिनेशन केले. आणि आमचं सरकार हांगा एसी कॅबिनान पासून प्रेस कॉन्फरन्सीस दिता आणि ताज्या मागीर एक्सपेक्ट करता वॅक्सिनेशन 100% जातले. आम्ही स्वतः आमचे पंच मेंबर, आमचे स्वतःचे कार्यकर्ते, व्हॉलंटियर्स सगळे जाण रस्त्यार भोंवतात. वी आर असिस्टिंग देम टू वॅक्सिनेट बाय इवन असिस्टिंग देम टू रजिस्टर and even if required take them for vaccination centers. पण ह्यो कॅटेगरीन लोकां भितर इतली दुर्बळ घाल्लो आसा, तातूंत वी आर हॅव्हिंग कन्फ्युजन. एक वाटेन गव्हर्नमेंट म्हणटा की आमकां वॅक्सिनेशन 100% करपाक जाय. म्हाका दिसता गाडवांचो सरकार सध्या जो आसा ताका स्वताच खबर ना वॉट इट इज. वी हॅव टू अंडरस्टँड वन थिंग. देर इज अ सेइंग that after every darkest hour there is sunlight. Maybe the chief minister thinks की आज रेट देवली म्हणून डार्कस्ट आवर इज ओव्हर आणि सनलाइट यू कॅन सी, म्हणून सनराइज यू कॅन सी. आय स्ट्रॉंगली फील द डार्कस्ट आवर इज स्टील ऑन अँड सनराइज इज येट टू कम. आणि सनराइज समज येतलो जाल्यार 100% वॅक्सिनेशन करतकच जातले हे म्हणजे ठाम मत आसा. आणि ताज्या खातीर जो 6 जुनाक तो स्टेटमेंट दितलो की आपण लॉकडाऊन काय कर्फ्यू करतलो काय ना, म्हजी नम्र आणि कणकणीची विनंती या मुख्यमंत्र्याकडे असा की तुम्ही लॉकडाऊन का कर्फ्यू वॉट एव्हर यू डू, प्लीज टेक इट आउट ओनली आफ्टर 100% पीपल इन गोवा आर वॅक्सिनेटेड. हेच सगळ्या गोंयभर नित्य आमी करूंक सोदता. समज केलें जाल्यार लॉंग रनान आमकां हातूंतल्यान सेफ्टी आसा. कोरोना आयलो आणि कोरोना डज नॉट आयडेंटिफाय फर्स्ट वेव्ह, सेकंड वेव्ह, थर्ड वेव्ह. मुख्यमंत्र्यांनी समजून घेवपाक जाय वी हॅव लॉस्ट इनफ. वी कॅन अफोर्ड टू लूज मोर ऑफ आवर पीपल. 18 to 44 कॅटेगरी आयडेंटिफाय भुरगीं. आणि हे समज जाल्यार हो श्राप तुका जो आसा तो घेवन आसा तो जन्मभर तुका पश्चाताप आसतलो. आम्ही सांगता ऑपोजिशन जाल्यार वी आर सजेस्टिंग रेमेडियल मेजर्स टू टेक केअर अँड प्रिव्हेंट. जेन्ना पावस येता तेन्ना थंडी जाता, कोणाक सिंपल कोल्ड जाता, कोणाक कॉमन कोल्ड जाता, तरेतरेचे व्हायरस असता. तसोच कोविड. आज कोविड आयला. वी हॅव टू लिव्ह द न्यू नॉर्मल अँड वेन वी लिव्ह द न्यू नॉर्मल वी कॅनॉट कीप डिस्कसिंग अबाउट द स्ट्रेन्स. तेलंगणात खंयचो स्ट्रेन आयलो, आंध्रात खंयचो स्ट्रेन आयलो, UK खंयचो स्ट्रेन आसा, गोंयांत खंयचो स्ट्रेन आसा, आनी खंयचो स्ट्रेन आयला. खंयचे स्ट्रेन येवनी. एंड ऑफ द डे वी आर फायटिंग दिस कोविड वॉर. आणि हाज्या खातीर जेन्ना आमी करता
मुख्यमंत्र्यान हे लोकांक पिशेपणां सांगपाचे फर्स्ट वेव सेकंड वेव बंद करपाक जाय. व्हॉट आर दीस वेव्स? हे वेव्स कितें? हांगा जेन्ना हांवें नोव्हेंबरान जेन्ना विशय घेतिल्लो तेन्ना प्रिकॉशन्स घेतले ना. जगभर जेन्ना कोरोना आयलो तेन्ना इंडियेकूय आयलो, गोंया आयलो. जेन्ना गोंया आयलो सगळे गोंयकार भोवले, सगळ्यांक भोवले, क्वारंटायन टुरिझम जालें, कोण सेकंड होम म्हणून आयले, ग्रीन कॅटेगरी, रेड कॅटेगरी जाली. आनी मागीर लोकांक सांगलें भितर राव. जेन्ना लोक फर्स्ट वेवान भितर रावले तेन्ना केसीस देंवल्यो. देंवतकच तुका परत सुरू सांगलें की टुरिझम जाय, टुरिस्ट जाय, इकॉनॉमी डावन आसा. ताज्या खातीर सगळे लोक परत भायर सरले. परत पीपल स्टार्टेड मिक्सिंग. इन दिस मिक्सिंग ऑफ द पार्ट ऑफ द सेकंड इव्हेंट विच द गव्हर्नमेंट कॉल्स ए सेकंड वेव, हातून खुबशे लोक आमचे ना जाले. कित्याक ना जाले? कित्याक परत भायर भोंवपाक लागले. कोरोना आशिल्लोच, कोरोनान आयडेंटिफाय करूंक ना बाबा आपूण फर्स्ट वेवान आयलो गेलो, सेकंड वेवान आयलो गेलो. आता थर्ड वेव म्हणटा आज रेट कित्याक देंवली? आज रेट देंवली कित्याक कर्फ्यू नाल्यार रिस्ट्रिक्शन्स घालून खूब जाणांक घरात दवरून रेट देंवयल्ली आसा. कोरोना अजून आसा. स्ट्रेन खंयचे आसुनी इट इज देयर. द इन्फेक्शन, द व्हायरस इज देयर. आनी ताज्या खातीर ओनली सोल्युशन टू कम आउट विदाउट कॉलिंग इट अ थर्ड वेव. कित्याक तूं आतां लॉकडावन देंवयतलो, तूं परत इकॉनॉमीच्या दृश्टिकोनांतल्यान परत सुरू करतलो, परत लोक भायर भोंवतले, परत लोकांक व्हायरस येतलो, परत लोक मरतले. ही जबाबदारी आनी हे म्हाका दिसता तुवें पयले चिंतून करपाची गरज आसा एज अ चीफ मिनिस्टर ऑफ द स्टेट. लेट अस नॉट अलाव द थर्ड वेव टू हिट गोवा. ताज्या खातीर एक ओनली थिंग विच आय स्ट्रॉंगली फील इज 100% वॅक्सिनेशन. Practices which have been done by the biggest countries in the world, we have to follow. जे सक्सेसफुल जाल्या ताजी प्रॅक्टिस आम्ही घेतली जाल्यार कांयच फरक पडना. तुवें जुलय 30 तारीख सांगल्या वी आर देयर टू सपोर्ट यू. लेट अस गेट इनटू 100% वॅक्सिनेशन मोड. लेट अस थिंक ऑफ आयडियाज विच विल रीच टू द एंड पर्सन. बारीकच्या बारीक मनशा कडेन पावून तो वॅक्सिनेट जाता ताच्या खातीर कितें करपाक जाय ते पंच मेंबर, म्युनिसिपालिटीचो कॉर्पोरेटर सगळ्यांक विचारात. आमदाराक, झेडपी कॉन्फिडन्साक घेयात आनी 100% वॅक्सिनेशनाचे तुम्ही करात. कोण तरी चीफ मिनिस्टर आमचो कोण तरी सेरमाचो पुनावाला कडेन उलयल्लो 5 लाख आपण हाडटा म्हणून वॅक्सिन्स. खंय गेली वॅक्सिन्स? मागीर टॉपिक आयलो ग्लोबल टेंडर काडटा म्हणून. अरे जेन्ना सप्लाय आनी डिमांड तुम्हीच म्हणटा की डिमांड इज मोर आनी सप्लाय इज लेस, ग्लोबल टेंडर अप्लाय कोण करतलो? एक वटेन म्हणटा की आपले अंडरस्टँडिंग विथ बीजेपी गव्हर्नमेंट सेंटर इज व्हेरी गुड आणि तू सेंटरचे सगळं आयकता. सेंटर तुझे एकूच ऐकूंक शकना. गोवा इज अ स्मॉल पॉप्युलेस. 15 लाखूच लोक आम्ही. 15 लाखांक वॅक्सिनेट करपाक कितले दीस जाय? जेन्ना व्यवस्था आसा आणि व्यवस्था तयार करूंक शकता then we have to say let us mark another 2 months. 2 July 30 तारीख म्हणटा न्ही. Let us go all out and see that the vaccines are available. Let us go all out and see that 100% vaccination is done. Let Goa be the first state तितले पर्यंत रेग्युलेट कर्फ्यू. कित्याक तुवें समज आज ही मिस्टेक परत केली, हांव परत सांगता 5 जून वर्ल्ड एनवायरमेंट डे ताच्या दिसा हांव परत सांगता म्हणटा. सो ताजीच लायनीन सांगता, परत सांगता की ही मिस्टेक तुवें समज केली जाल्यार देर बी नो कमिंग बॅक. दिस कॅटेगरी टेक्स केअर ऑफ दिस व्हायरस कॅन इन्फेक्ट आवर चिल्ड्रन. दिस व्हायरस कॅन इन्फेक्ट एव्हरीबडी हू इज नॉट एनीबडी अँड एव्हरीबडी हू इज नॉट वॅक्सिनेटेड. कित्याक कोविड डज नॉट आयडेंटिफाय वेव्स. आज आम्ही रिस्ट्रिक्शन घेऊन देवयल्ले आसा. तुम्ही आता परत इकॉनॉमीचेर घाल, इकॉनॉमी कशी सस्टेन करू आणि टुरिझम कशें हाडू हे तुम्ही परत चर्चेक लागतले. परत चर्चेक लागतले, परत लोकांक आपयतले, परत लोक येतले, परत व्हायरस वाडटलो आणि दिस थर्ड स्प्रेड विल ओनली लीड टू फर्दर गोवन्स डायिंग. सो मुख्यमंत्र्याची एक मागणी आसा, लेट अस इन्क्रीज वॅक्सिनेशन. 100% वॅक्सिनेशन केल्या बगर आम्ही गोंयकारांनी स्वता रिस्पॉन्सिबल रावता आसतना आनी एक सरकारान करपाचें आसा, परत परत इकॉनॉमी बंद कर, इकॉनॉमी चालू कर करच्या पेक्षा आणि 2 महिने
सरकारान 100% वॅक्सिनेशनाचेर भर घालून मागीरूच लॉकडाऊन रिस्ट्रिक्शन्स काडचे, कर्फ्यू रिस्ट्रिक्शन्स काडचे. तितले पर्यंत इकॉनॉमी सर्वायव्ह करता आसतना खुबशे लोक आसात, बारीक बारीक लोक आसात, जांकां स्वताचे दिसाचे पगाराचेर आसात, डेली वेजीस. देर आर पीपल हू हॅव टेकन लोन्स, देर आर पीपल हू हॅव टू बी पे सम लायबिलिटीज. हांची अंडरस्टँडिंग करपाक कोणा कडेन बँके कडेन उलोवन मॉनिटोरियम इन्क्रीज कर, तांचो तितलो पिरियड वाडय. जे सपोर्टिंग इकॉनॉमिक करचे पडटा ते करून घे. 300 कोटी आज पर्यंत वापरतलो म्हणटा ते अजून वापरूं ना जाल्यार वापरून घे. जे कोविड कॅज्युअलिटीज जाले तांकां खऱ्या अर्थान पयशे पावय. आणि वॉट एव्हर वी आर ट्रायंग टू डू हियर, लेट अस एन्श्युअर that Goa becomes 100% vaccinated first state in the country because it is achievable. हांगा बसून समज हांव उलयतां, I can also take a challenge की परवरी give me a free hand, I will show that 100% परवरकर्स are vaccinated. Because I am confident of doing it when you move in as a team. आज तू कितें करूंक सोदता कोणाकूच खबर ना. तुजे तकलेन कितें आसा ते डेली चेंज जाता, त्या लागून कन्फ्यूज जातात लोक. कोविडाच्या फाटल्या हातूंतल्यान लोक अजून भायर फ्रेश थिंकिंग चालू जावना, अँड दिस कन्फ्युजन इज लिडिंग टू फर्दर मेस अँड पॅनिक विथ इन द पीपल. सो एक रिक्वेस्ट आसा की वॅक्सिनेशन 100% बेगीन करूया. ते करपाक आमचो कितें हेल्प जाय आमी फूल आसात, पूण तो हेल्प घेता आसतना आनी 100% वॅक्सिनेशन करता आसतना परत इकॉनॉमीच्या निमित्तान तुम्ही समज बॉर्डर्स ओपन केल्यो, तुम्ही समज सगळे रिस्ट्रिक्शन्स काढली जाल्यार थर्ड वेव परत रोखडो येवन आमकां खावपाक वेळ लागचो ना. कित्याक द कोरोना स्ट्रेन वॉट एव्हर अँड विच एव्हर पार्ट इट इज ऑलरेडी हियर, इट इज ऑलरेडी देर अँड इट विल ऑलवेज रिमेन. ताजे खातीर वॅक्सिनेशन समज इज द सोल्युशन जाल्यार 100% वॅक्सिनेशन करपाची जबाबदारी ही सरकाराची आसता. झेडपी इलेक्शन जाले तेन्ना कार्यकर्ते कशे कशे भोवले बीजेपीचे तुम्ही पळयल्या, मंडळ बंडळ कंडळ सगळे भोवले. म्युन्सिपालिटी इलेक्शन जाले सगळे घराघरांनी भोवले. आता पावत मरे, आता कार्यकर्ते खंय, आता त्याची मंडळ बंडळ खंय, ती महिला मोर्चा बिर्चा ती कितें भोंवताली ती खंय गेली. आता टायम आसात आनी घराघरांनी वचून तांकां घेवन वॅक्सिनेशन करून करपाचें. सो इलेक्शना वेळार जसो तुवें मनशाक भायर काडलो वोट दिवपाक, तसोच आज भायर करपाक. हे आज मंडळ दिश्टी पडना, पण कार्यकर्ते दिश्टी पडना. म्हणजे जेन्ना जिवाचो खेळ आसता तुम्ही करचे ना, आणि जिवाकडे खेळपाचे आसता तेन्ना तुम्ही खेळटले फक्त मता खातीर. अँड फ्रॉम द सेंटर टू द स्टेट वॅक्सिनेशन पॉलिसी समज फेल झाली जाल्यार हाजी पूर्ण जबाबदारी ह्या सरकाराचेर आसतली. म्हणून हांव म्हणटा गाडवांचो सरकार म्हणटा पळय, इंटलेक्च्युअल जेन्ना बँक्रप्सी आसता आनी जेन्ना मनीस चिंतूंक शकना की गोंयकारांक कितें जाय, आमी आज ह्या परिस्थितीन आसा. ताच्या खातीर सरकारा कडेन फक्त मागता जाता इतलो आमचो डार्कस्ट अवर काडया आमी. Let us move towards sunrise, but in the right sense, so that Goans tomorrow, whatever wave you call, stop calling them waves. First wave, second wave, third wave, terminology बंद करा. भायर येता तेन्ना कोरोना आसतलो, घरा रावल्यार कोरोना नासतलो. ही सादे शब्दान सांगपाची गोष्ट, आणि ती समज ताचेर मात करतले आमी जाल्यार आमी वॅक्सिनेट जावपाची गरज आसा. आणि ते वॅक्सिनेशन करतले जाल्यार सरकारान ती प्रोएक्टिव्हली सगळ्यांक कॉन्फिडन्सान घेवन करपाची गरज आसा. 18 to 44 कॅटेगरी ओपन वॅक्सिनेशन करपाची गरज आसा. कित्याक थोडे ऑर्गनायझेशन जे सरकारी ना तांणी ओपन कॅटेगरी स्टार्ट केली, पूण सरकार म्हणटा प्रायोरिटी कॅटेगरी म्हणून. ह्या हातूंतल्यान लेट अस पुट दीस थिंग्स टुगेदर अँड एन्श्युअर दॅट गोवन्स लायफ्स मॅटर. देन वी हॅव टू सेव्ह गोवन लायफ्स. आणि गोंयकारांचे लायफ समज आमी प्रोटेक्ट करतले. जे हांवें सांगला रिगार्डिंग 100% वॅक्सिनेशन, ताच्यात मागीर रिलीज ऑफ द कर्फ्यू हे जावपाक जाय. आणि जुलय 30 तारीख समज धरल्यार जाल्यार वी आर रेडी टू वर्क ऑन दीस लायन एज लॉंग एज गव्हर्नमेंट थिंक्स अपॉलिटिकली. I have two questions. One, CM has given this deadline on the basis of availability of the vaccine, number one. And number two, the centers of vaccination. So CM has said that on the basis of both equation, he is hopeful and confident that it will be 100% vaccine. And my second question is, what is the status I will answer your first question first. Okay. Vaccination, if 30,000 is available,
30,000 समज आसा जाल्यार 30,000 वॅक्सिनेशन 2 दिसांनी कन्झ्युम जावपाक जाय. तूं रेशनिंग केन्ना करता जेन्ना वॅक्सिनेशन कमी आसता तेन्ना तूं प्रायोरिटी घालता. तुजें वॅक्सिनेशन घेवपीच कोण ना जाल्यार तूं प्रायोरिटी खंयची घालता. ताच्या खातीर आज तूं वॅक्सिनेशन सेंटर्स म्हणून न्ही, आज आमदाराक अलॉंग विथ पंचायत आनी हेल्थ सेंटराक फ्री लिबर्टी दियात काम करून घेवपाक. आमी वतात, आमी कॉलनीन वतले, 300-400 फ्लॅटांचे कॉलनीन वतले, 200 फ्लॅट कॉलनीन वतले, 50 फ्लॅटांचे कॉलनीन वतले. थंय आमच्या हाऊसिंग बोर्ड सारक्या एरियाज थंय कॉमन जाग्यार वतले. वी वील गो टू देअर प्लेस. सिनियर सिटीजन खंय जाय त्या कॅटेगरीनी वचून पावूंक शकता. प्रॉब्लेम कितें जाता, मेडिकल फ्रेटर्निटी इज लिमिटेड. एवरी पर्सन हू इज वॅक्सिन needs to sit for half an hour as per their protocol. So it is not possible for them to go and drive in. But it is always easy. आता आमकां सार्वजनिक निगून येता व्हडलो इन्फ्रास्ट्रक्चर आसा. We can call 100 cars at one time and ensure that 100 people are vaccinated at one time. They are monitored at one time. So what are you doing? You're completing vaccination, you're monitoring it. System सगळे कडेन करपाक येता. सरकाराची जबाबदारी आसता लोकांक कॉन्फिडन्सान घेवपाक, आमदाराक कॉन्फिडन्सान घेवपाक. आज पर्यंत वॅक्सिनेशन प्रोग्राम जावं, कोविडाचो मॅनेजमेंट जावं, खंयच्याच आमदाराक आज पर्यंत कॉन्फिडन्सान घेतिल्लें ना. पंचायत हांव म्हणजे जेन्ना पंच मेंबरां कडेन उलयता, पंचायत सरपंचा कडेन उलयता, ते म्हणटा आमकां कांयच कळयल्लें ना. वॅक्सिनेशन सेंटर ज्या पंचायतीन चालू केला त्या स्वताच्या सरपंचाक सारकें खबर ना ताणें कितें करपाचें आनी वॉट इज एक्सपेक्टेड आउट ऑफ यू. बट एज पंच मेंबर्स और एज MLA ऑफ दिस पर्टिक्युलर एरिया वी आर पुटिंग आवर प्रोएक्टिवनेस टू डू वॉट वी कॅन. सो आन्सरिंग युअर क्वेश्चन, वॅक्सिनेशन जे समज ना जाल्यार सेंटर आनी स्टेटाच्या इक्वेशनान 45+ कॅटेगरीन कितलेशेच वॅक्सिनेशन अजून पर्यंत घेतिल्लें ना. ते वॅक्सिनेशन ओपन कर, ऑल कॅटेगरी. वाय 18 to 44, 45+? You open it to everybody and anybody who wants to get vaccinated. तू म्हणटा जुलै, and even the center says by July you will get more vaccines or by June end you will get more vaccine. जशे वॅक्सिन येता let us vaccinate. पण आशिल्ले वॅक्सिनेशन तू काढून दवरता आणि आज पर्यंत 10% सुद्धा अचीव करना. 45+ कॅटेगरी आय अंडरस्टँड देयर 3 lakh+ vaccines available with them. Why people are not being vaccinated? And if 2.5 lakhs are there, distributed out. 18+ कॅटेगरीच्या सुरुवात कर आणि कोण येता तितल्यांना वॅक्सिनेट कर. Today we have done in Porvorim itself, I have about 3.5 or 4,000 people whom we have registered through our Vaccinasis program. 3,500-4 हजार आमचे लोक स्वतःचे असतात आणि गोंयभर 7,600 गेले. That was my second question. What is the status of your constituency? My constituency, as far as registration is concerned, through the portal what we are assisting the people of CoWIN, आम्ही स्वतः जवळजवळ 3,500 का 4,000 पावले. आम्ही 3,500-4 हजार सावन आम्ही स्वतः रजिस्टर करून काढटा. दॅट मीन्स 4,000 आज अवेलेबल लोक आसा एक कॉन्स्टिट्युएन्सीन पयलो डोस घेवपाक. That is the effect. So if you open the vaccinations, you are covering the people. Now the argument can always go on. आमच्याकडे वॅक्सिनेशन कमी आसा म्हणून आम्ही स्लो वतात. वॅक्सिनेशन कमी आसा म्हणून समज स्लो वतात. वॅक्सिनेशन घेवंक सोदना. Awareness is not there. Certain communities you need to talk to, take them in confidence and tell why vaccination is required. पण तुम्ही उलोवंकच सोदना जाल्यार लोक घेनात. आणि ह्या कॅटेगरींतल्यान आम्ही सर्वाधोन दिमून आणि संजय स्कूल 2 म्हणल्यार दिसाक दोन्ही फुल पर्वरीतले आर 80 and 100 numbers. That is it. Because these are identified in priority group. ना जाल्यार 3-4 दिसा भितर आमी 3,000 सोंपयतले आशिल्ले, 4,000 रेजिस्टर करून दवरले आशिल्ले. आणि पॉप्युलेशन कितलें आसा आमचें व्हडलें ना. सो द थॉट गोज, तू जेन्ना तुजे वॅक्सिन्स कमी जाता तेन्ना तू हे प्रायोरिटी ग्रुप चालू कर. आणि प्रायोरिटी ग्रुप दवरूंक जाय सुद्धा सेम सेंटराक 2 लायनी दवर. जे ह्या कॅटेगरीचे लोक येतात ताका प्रायोरिटी दीत वच. उरिल्ल्या कॅटेगरीचे लोक जे येतात तांकां ना म्हणनाका, परत धाडनाका, वॅक्सिन मार आनी उडय. देन वील गो आउट. बट आय फील इन द होल हेडर गव्हर्नमेंट शुड नॉट ओपन द लॉकडाऊन or lift the curfew till 100% people are vaccinated, so that the economy does not go through ups and downs and we do not face the third wave which we fear. ना जाल्यार थर्ड वेव हांव आज जे सांगला, पहिल्या वेवाक सांगले, सेकंड वेवाक सांगले आणि आज द सो कॉल्ड थर्ड वेव तो म्हणटा. त्यातले वेव्साचे तुका एक्सप्लेनेशन केलें, देयर नथिंग कॉल्ड एज वेव्स म्हणून. लोक घरा आसता, वेव नासता. लोक भायर येता, वेव येता. म्हणजे जेन्ना कोरोना येता लोक आमचे भोंवतात तेन्ना सरकार कांयच करना. जेन्ना कोविड पॉझिटिव्ह जाता ते घरा रावतात.
रिस्ट्रिक्शन घालता देंवता परत देवली म्हणून लोक आमचं सरकार इकॉनॉमी ओपन करता इकॉनॉमी ओपन केली परत कोविड वाडटा परत वाढली तर परत ताका घरा रिस्ट्रिक्शन घालता ते रिस्ट्रिक्शन घाले परत तुझी पॉझिटिव्हिटी रेट देंवता परत काडटा सो वॉट आर यू डुईंग यू आर ओनली प्लेइंग विथ द पीपल let us get vaccinated and then coming out rather than playing with the economy and playing with the lives of the people. Sir, I have one question. 20 लाख करोड घेवपाचे आशिल्ले तेजेर तुमचें रिएक्शन कसो? कितें आशिल्लें? सेंटराच्यान घेवपाचे आशिल्ले 20 लाख करोड. सेंटराच्यान 20 लाख करोड गोंयांत घेवपाचे आशिल्ले? म्हाका तरी खबर ना हे नवे जाल्यार खबर ना म्हाका. कोविडाच्या नांवार सेंटरा कडल्यान कितले पयशे आयले आनी स्टेटान ते कशे वापरले ते म्हाका खबर ना. अजून पर्यंत इन्फॉर्मेशन काढू ना पण जे इन्फॉर्मेशन आसा तातूंत खूब आसा ते कोविडाच्या वेळार न काडिल्ले बरे सारखे माध्यमांतल्यान काडिल्ले बरे देर आर लॉट ऑफ मिसमॅनेजमेंट ऑफ फंड्स देर इज लॉट ऑफ मिसमॅनेजमेंट ऑफ ऑक्सिजन देर इज लॉट ऑफ मिसमॅनेजमेंट इन द होल अफेअर्स तो म्हाका दिसता सेपरेट प्रेसांत उलयल्ले बरे पण आयच्या दिसाक वी आर लुकिंग टुवर्ड्स लिफ्टिंग ऑफ द कर्फ्यू आनी कर्फ्यू समज लिफ्ट केलो वॅक्सिनेशन जावच्या पयलीं जाल्यार म्हाका दिसता थर्ड वेव सो कॉल्ड थर्ड वेव हो सुरू जातलो आणि हाची जबाबदारी पूर्ण या सरकारान घेवचीच पडटली. 2727 लोक मेले 30 वर्सांचो 22 वर्सांचो सुद्धा मेलो आणि ही कॅटेगरी आयडेंटिफाय द नेक्स्ट जनरेशन विच वी से इज आवर फ्युचर विच वी नीड टू बी रिस्ट्रिक्टिव्ह इनफ बाय एन्शुरिंग वॅक्सिनेशन इज प्रॉपर. ओके एक्झाम कॅन्सल केली गोवा बोर्डान 10th and 12th एक्झाम कॅन्सल केल्या आणि युनिव्हर्सिटी ऑफलायन एक्झाम घेवपाची गव्हर्नमेंटची सो आणि सरकारान आतां रिओपन स्कूल तो गोवा फॉर्डाचे उलयलो परत तोच बरे पण गोवा फॉर्ड पळय टॉपिक उलयला आसता एनीवे बट आय थिंक दॅट टॉपिक इज व्हेरी सेन्सिटिव्ह. सरकार डिसिजनां घेता आतां ऍडमिनिस्ट्रेशन कोण हँडल करता म्हाका कळना कित्याक एकटो मिनिस्टर म्हणटा सेन्सिटायझिंग आणि काउन्सिलिंग जाय लग्ना पयलीं मुख्यमंत्री आणि पार्टी प्रेसिडेंट म्हणटा ती गरज ना. इट इज नॉट द व्यू वॉट इज माय व्यू ऑफ शेअरिंग. अ गव्हर्नमेंट इज सिंग्युलर अँड ऑल दीज डिसिजन्स विदाउट द सिग्नेचर ऑर अप्रुव्हल ऑफ द चीफ मिनिस्टर भायर वचना म्हणजे सीएम सांगना आणि जाय ते चलना हो प्रश्न पडटा आणि सीएमाक समज खबर आशिल्लें असो रिवर्स कित्याक केलो डिसिजन हो प्रश्न पडटा. I am not getting into the subject, but प्रश्न असा की ऍडमिनिस्ट्रेशन इज नॉट देअर आणि आता जेन्ना आम्ही 10वी-12वीची एक्झामी म्हणल्यार 12वीची एक्झाम कॅन्सल केल्या अशें मुख्यमंत्र्यान जेन्ना म्हणलें द एन्झायटी ऑफ लॉट ऑफ दीस चिल्ड्रन रिड्युस्ड. हांवें हो विशय जेन्ना 12वीची एक्झाम पयलीं घेवपाचें आशिल्लें तेन्ना पोस्टपोनमेंट मागिल्लें. पोस्टपोनमेंट मागून हांवें प्रधानमंत्रीक पत्र बरयल्लें. प्रायम मिनिस्टर लेटर बरयल्लें asking him, telling him the state of Goa on 17th of April 2021, Corona management and 12th exams and how government has failed, telling about the total cases of how things have moved, and in last 3 parts I had asked. Request for postponement of 12th standard exams for the students of Goa board in line with CBSE and ICSE boards, or issuance of central directions for online examination for the entire nation, irrespective of central or state boards, which will ensure uniformity of opportunity for all. दूसरे मांगिल्ले की directions to Goa government to conduct 12th standard exams in online mode, taking into consideration the COVID spike as well as the demand of the students for online exams in continuity to online schooling. And तीसरा डिमांड घाल्लो की डायरेक्शन्स तीसरा ऑप्शन घाल्ले डायरेक्शन्स टुवर्ड्स अ unified admission processing period, thus offering fair opportunity to students from various boards. हे 3 आम्ही मागिल्ले. म्हाका 28 मेक गोवा बोर्ड ऑफ सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशनाचे कडल्यान रिप्लाय आयलो टू द प्रायम मिनिस्टर्स लेटर विच आय हॅड सेंट इन 17th of April, saying that higher secondary exams is postponed by circular number 15 dated 22/4/2021. दुसरे ऑनलाइन जावचे ना कित्याक फिजिबल ना कित्याक प्रिवेलिंग फॉर इंटरनेट कनेक्टिविटी एट डिफरंट एरियाज ऑफ द स्कूल विच एक्नॉलेज. And for the third one, for unified admission process, Director of Education will be requested to issue a circular for unified admission process. म्हणून हो ताणी म्हाका रिप्लाय केलो. ते दिना फुडें रोखडेंच कळ्ळें की instead of postponing
a very crucial exam, they have cancelled the exam. The cancellation of exam has led to two thoughts. Goa board is an autonomous board. Goa board comes under, he follows the Goa Daman and Diu Secondary and Higher Secondary Education Board Act 1975. Goa University follows the Goa University Act 1984. आता गोवा युनिव्हर्सिटी एक्टान ऑर्डिनन्सीस प्रिपेअर कर, स्टॅट्यूट प्रिपेअर कर, हे प्रोव्हिजन असा. गोवा बोर्डाच्या हातून तू एक्झाम कंडक्ट कर नाल्यार कॅन्सल कर हे प्रोव्हिजन नाच. आता गोवा बोर्डान जसे युनिव्हर्सिटी इंडिपेंडंट घेतिल्ले तसे एज अ ऑटोनॉमस बॉडी दे शुड हॅव टेकन. बट गोवा बोर्डान मुख्यमंत्री उलाव इन अ प्लेस वेर देर इज नो ऑर्डिनन्स इज द बिगस्ट स्केअर टुडे. खंयच्या आधाराचेर मुख्यमंत्र्यान 12वीची एक्झाम कॅन्सल केली हो आज प्रश्न पडटा. प्रोव्हिजन गोवा बोर्डान खंय आसा हे आज सरकारान सांगपाची गरज आसा की तू एक्झाम कॅन्सल करूंक शकता आणि ही एक्झाम जी कॅन्सल केल्या ताका तू फाल्यां तुजी बेस्ड ऑन अर्लियर थिंग्स यू कॅन गिव्ह युअर सर्टिफिकेट हे खंय आसा गोवा बोर्डान हे मुख्यमंत्र्यान दाखोवपाची गरज आसा. सर्टिफिकेट समज दितले 12वीची एक्झाम कॅन्सल जाली आनी दिली तू फुडें पावलो म्हणून जाल्यार हे प्रोव्हिजन गोवा बोर्डान ना आनी ताच्या खातीर ऑर्डिनन्स प्रोमोलगेट करचे पडटा. ऑर्डिनन्स प्रोमोलगेट करतले जाल्यार ताच्या खातीर फायल तरी मूव जावंक जाय आशिल्ली मुख्यमंत्र्या कडेन एंड दीस शूड हॅव बीन क्लियर कित्याक आतां काय असेंब्ली ना जाल्यार ऑर्डिनन्स शूड हॅव बीन इश्यूड. कित्याक ऑर्डिनन्स बारीक बारीक गजालांक काडले हालींच्या हालीं ऑर्डिनन्स कित्याकूय काडिल्ले आसा. सो दीस वॉज अ मेजर इश्यू कित्याक शेवटी वो legality of the person whom the chief minister has announced की the exams are cancelled. So ज्या legality त्या भुरग्याची ज्याने 12वीची एक्झाम आन्सर केल्या is still a question mark and the chief minister needs to answer how he proposes to take this without a ordinance. आणि ऑर्डिनन्स समज हाडपा जाय जाल्यार इमिजिएटली हाडचो पडटलो टू गिव्ह लिगल सेंक्टिटी टू द कॅन्सलेशन ऑफ दीस एक्झाम्स थ्रू गोवा बोर्ड. कित्याक ना जाल्यार गोवा बोर्डान हे प्रोव्हिजन ना आणि ह्या एक्टान समज चेंजीस करतले पयलीं जाल्यार ऑर्डिनन्स हाडून मागीर ते फुडलें करपाक मेळटा. तातूंत समज परत आमचे विद्वान बुद्धमान मुख्यमंत्र्यान समज नवें कितें येवजण काडल्या जाल्यार ताणें सांगपाची गरज आसा गोंयकारांक. कित्याक खुबशे पेरंट्स आज हो प्रश्न आमकां विचारपाक लागल्या. पेरंट्स ऑफ चिल्ड्रन हू हॅव पास 10th or 12th विदाउट आन्सरिंग एक्झाम्स or after exams have been cancelled have been asked whether this Goa board is the authority to do this. And to my knowledge, and people who are experts in this field, and the same issue I think Goa board had taken, I feel there is no provision in this particular part where they can do this type of things without a provision in the Goa board act. ताजे खातीर त्या एक्टान ताणें चेंजीस करपाक ऑर्डिनन्स प्रोमोगेट करपाक जाय आनी मागीरूच फुडलें करपाक जाय. तातूंतल्यान तांकां लिगल सेंक्टिटी फॉर दीस पीपल हू हॅव पास्ड हू हॅव बीन टोल्ड दॅट देअर exams are cancelled are able to move ahead in life.